सह्याद्रीतल्या देवराईमधले शेजारतीचे स्वर मावळू लागल्यावर हे देवाचं जंगल झोपी जातं. चंद्रोदयाबरोबर या जंगलात एक मिणमिणता प्रकाश पसरतो. अशा वेळी रहाटीतून वाहणारा झऱ्याचा खळखळाट फक्त कानावर पडतो. या झऱ्याच्या दिशेने निशाचर जीवांची पावलं वळत असतात. झऱ्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या बिळाबाहेर काहीतरी हालचाल दिसते. काही क्षणांनंतर बिळामधून उंदरासारख्या चेहऱ्याचा मात्र हरणासारखा दिसणारा एक जीव बाहेर येतो. हा जीव आहे पिसुरी हरिण, अर्थात माऊस डियर. निशाचर जीवन जगणाऱ्या सस्तन प्राण्यांमधील हा एक प्राणी असून त्याच्याविषयी अजूनही पर्याप्त माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे संवर्धनाच्या मूळ प्रवाहापासून हा जीव अजूनही दुर्लक्षित राहिलाय. भारतात सापडणाऱ्या हरिणाच्या 12 प्रजातींमधील आकारानं सर्वात लहान असणाऱ्या हरिणाची प्रजात म्हणजे माऊस डियर. पिसुरी हरिणाचं डोकं हे लहान आणि नाकपुड्या मूषकासारख्या टोकदार असतात. त्यामुळे त्याला माऊस डियर असं म्हटलं जातं. जगात माऊस डियरच्या 10 प्रजाती आढळत असून त्यापैकी इंडियन स्पॉटेड शेवरोटीन ही भारतात आढळणारी एकमेव माऊस डियरची प्रजात. कोकणात यांना पिसेरा, पिसोरा, पिसुरी आणि गेळा असं म्हणतात. भारतीय पिसोऱ्याचं शरीर हे आखूड आणि त्याची लांबी 45 ते 55 सेंटीमीटर असते. निशाचर आकारानं लहान आणि बुजऱ्या स्वभावाचा असल्यानं हा समखुरी प्राणी सहज दिसून येत नाही. घनदाट जंगलांमधील मोठ्याल्या वृक्षांच्या बुंध्यांशी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पिसुरी हरिण निवारा करतात. बहुतेक खडकांच्या कपारीत आणि दगडांखाली लपून बसणं हा जीव पसंत करतो. शिवाय आयत्या बिळांमध्ये देखील तो राहतो. संगमेश्वर तालुक्यातील एका देवराईत अशाच प्रकारे हा जीव इतर सस्तन प्राण्यांसोबत राहतो. या देवराईत खवले मांजराने खणलेल्या बिळामध्ये पिसुरी हरिण बिनदिक्कत राहतं. या ठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या बिळात साळींदर, खवले मांजर, पिसुरी हरिण, मुंगूस आणि भेरकी कोंबडीचा वावर टिपण्यात आलाय. त्यामुळे पिसुरी हरिण निवाऱ्यासाठी अशा प्रकारे इतर प्राण्यांसोबत सहजीवन करत असल्याचं हे एका प्रकारचं उदाहरणच मानावं लागेल.